असेल खेळाडूंना आणि जे मनपूर्वक 11 खेळाडू शुभेच्छा. असतील त्यांनी केळवा थोडंसं रोडचे सुपुत्र कॅमेरामॅनच्या समोर उभं पालघर राहायचं आहे, जेणेकरून तालुक्याचे माजी आम्ही या सभापती ठिकाणी त्या स्वर्गीय स्पर्धेची मनोहर आठवण म्हणून रघुनाथ त्यांचे पाटील म्हणजेच क्षणचित्र आपले टिपणार पंडित आहोत भाऊ याची यांच्या आपण नोंद पवित्र घ्या. स्मृतीस विनम्र 11 जे अभिवादन खेळाडू करीत असतील त्यांनी त्यांच्या आठवणींना कॅमेऱ्याच्या उजाळा समोर उभं देण्याचा राहायचं आहे, हा जेणेकरून छोटासा आपण प्रयत्न. त्यांची त्यांचा मूळ छायाचित्रण करणार स्वभाव हा आहोत. समाजसेवेचा, काँग्रेसी विचारसरणीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. त्या काळी सुद्धा केळवा रोड हे तर एक सांस्कृतिक, ग्रुप फोटो सामाजिक व राहील याची आपण राजकीय नोंद दृष्ट्या घ्यायची आहे या जागरूक होते. स्पर्धेची आठवण म्हणून. पंडित भाऊंनी ज्या सामाजिक कार्यात संघाची स्वतःला प्रथम पूर्णपणे क्षेत्ररक्षण येईल झोकून त्याने दिले. मात्र विकेटवर जाऊन एका 1957 साली लाईनीमध्ये रावळे फोटो सेशन मायपूर भागात करायचं आहे, आलेली कॉलेराची जेणेकरून एबी साथ ग्रुपच्या आटोक्यात माध्यमातून या आणण्यात आठवणी त्यांनी आपण अपार साठवू मेहनत शकू घेतली. याची पंडित नोंद घ्या. भाऊंच्याच प्रयत्नाने केळवा रोड विविध सहकारी सोसायटीची सन 1959 साली स्थापना झाली व ते दरम्यान अनुराग टायगर स्पोर्ट्सचे जे खेळाडू आहेत त्यांचा एक फोटो काढायचा, समोर उभे राहा टायगर स्पोर्ट्स. आम्हाला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आठवण साठवायची आहे आणि विनंती असेल कोणीही बॅरिकेडच्या मध्ये येणार नाही याची आपण नोंद घ्या. दरम्यान आपण बघतोय फोटो सेशन केलं जात आहे आणि 11 खेळाडू हवे आहेत तिथे तिथे आहेत फक्त एक प्लेअर. लवकर जा मध्ये तुमचा कोणी असेल तो प्लीज, विनंती असेल. टायगर स्पोर्ट्स 11 खेळाडू तिथे असणं गरजेचं आहे. एबी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक वेगळा कन्सेप्ट घेऊन आलो की जे खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार खेळाडू असतील त्यांची आम्ही आठवण म्हणून इथे मात्र फोटो सेशन करतोय. पायस 11 आपला फॉर्म इथे सबमिट करायचा आहे. हे किती आहेत रे? 10 आहेत. नाही झाले ना 11. 10 आहेत. नाव आहे फोटो मध्ये 11 हे पाठवलंय ना. त्यांना फायनल डेला थँक्यू डिसे, थँक्यू डिसे. तर दोन्ही संघाचा 12th मॅन, दोन्ही संघाचा 12th मॅन इथे ना आवश्यक असेल याची आपण नोंद घ्या. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर तत्पूर्वी आपण ओपन आपला प्रारंभ करताना आपले आराध्य दैवत गणपती बाप्पाला वंदन करतोय आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण शुभारंभ करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रणम्य शीर्षा देव गौरीपुत्र विनायकम भक्तावास स्मरे नित्यम आयुष्कामार्थकम सिद्धये. आई सरस्वती मातेला वंदन करून, ग्रामदेवतेला वंदन करून, संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून तमाम आमच्या VIP अतिथींचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करत, आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांचं हार्दिक स्वागत करत आपण वळतोय मॅच कडे. चला इथे मात्र ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कुठल्या प्रकारचा टाइम स्पेंड नको आहे. 25 मिनिटाच्या आतमध्ये हा संपणं गरजेचं असेल. 3 षटकानंतर तुम्हाला कंपल्सरी 3 मिनिटाचा AB स्ट्रॅटजी टाइम आउट दिला जाईल. तो कंप्लीट 3 मिनिटाचा असेल याची आपण नोंद घ्या. ज्या वेळेला आपल्या स्क्रीनवरील ॲड संपतील त्याच वेळेला पंचांना सुद्धा विनंती असेल की मॅच ऑन होईल याची आपण दक्षता घ्या. आणि जागमाता संघाचे सर्व व्हॉलेंटियर्स ज्यांच्याकडे ID प्रूफ आहे त्यांना मी विनंती करतोय आपण आयोजकांना येऊन भेटायचं आहे. सूचना तुम्हाला दिल्या जातील मॅचच्या माध्यमातून.
दरम्यान आपण बघतोय अँकर रेश्मा मयेकर यांचं शुभागमन आता थोड्याच वेळामध्ये इथे होईल. श्री चागमाता रावळे क्रीडा नगरीमध्ये अँकर रेश्मा मयेकर यांचं शुभागमन थोड्याच वेळामध्ये इथे होणार आहे. ही माहिती आमच्यापर्यंत मात्र पोहोचवली जाते. चला ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पायस 11 आपला 12वा खेळाडू टायगर स्पोर्ट्स आपला 12th मॅन. टायगर स्पोर्ट्स संघाचा 12th मॅन कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये येणं आवश्यक असेल याची नोंद घ्या. मॅकमिलन आणि प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पायस 11 संघाकडनं. दरम्यान ओपन आपला इथे शुभारंभ झालाय. आजचा 5वा दिवस आपण बघतोय. 5वी रजनी आपल्या भेटीला आले. एबी ग्रुप 2022चा दैदिप्यमान असा नेत्रदीपक असा सोहळा आणि टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आज मात्र आपल्याला ओपन अपच्या माध्यमातून इन ऍक्शन दिसतील. टॉस जिंकला इथे टायगर स्पोर्ट्स संघानं. प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी पायस 11 संघाला. पायस 11 संघाकडनं सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत प्रथमेश ठाकरे आणि त्यांच्या समवेत मॅकमिलन. दरम्यान ऑन सायकल आहे तो फलंदाज प्रथमेश ठाकरे. नॉन सायकिंड वरती मॅकमिलन. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गिरीश कोचरेकर. अचूकता ज्याच्याकडे भरपूर आहे आणि 1 वर्षाचा ज्याच्याकडे अनुभव आहे तोच दाखल झालाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवर गिरीश कोचरेकर आपण बघतोय. तर ऑन सायकलला प्रथमेश ठाकरे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. जाऊया संघर्षाकडे. पहिला चेंडू ते रिवाचा अटेम होता. एक धाव घेण्याचा मानस नक्कीच असेल. धावसंख्या सिंगलने मात्र इथे बघायला मिळते 22च्या रूपानं. नॉन सायकिंगचा मॅकमिलन मात्र ऑन सायकलला दिसेल आणि एक स्पर्धा एखादी जिंकण्याची करामत ज्याच्याकडे, एक ताकद ज्याच्याकडे, दिग्गज फलंदाज म्हणून ज्याची दहशत आहे असा फलंदाज आपण बघतोय मॅकमिलन ऑन साइक. दुसऱ्या बाजूने गिरीश कोचरेकर आपण बघतोय. अचूक त्याचं माहेरघर म्हणून ज्याला संबोधलं जातं तेच गिरीश गोलंदाजी मार्कवर दाखल झाल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. दुसरा चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. एक डीप मिड ऑन आणि दुसरा डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला अरेंज केला गेलाय. ऑफ साइड आपण बघतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर. ते मात्र थोडस ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न. गिरीश यांचा अचूक मारा. थोडंसं आमंत्रण दिलं होतं गिरीशनं मॅकमिलनला. थोडंसं सेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आला इथे. डॉट बॉल. गुड स्टार्ट गिरीश. अप्रतिम स्टार्ट करताना ओपन हाफ आपण बघतोय आणि हा सन्मान मात्र गिरीशकडे जातोय. पहिलं षटक हाताळण्याचा सन्मान टायगर स्पोर्ट्सचा गिरीश. दरम्यान पुढचा चेंडू इथे जागा बनवलंय आणि सरळ लॉंग स्टॉप रिझन मध्ये जाईल. आउटपुट खूप वेगवान आहे. आला इथे मॅकमिलनच्या फळीतनं चौकार यष्टीचे. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. दरम्यान गिरीश पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. ते मात्र अप्रतिम फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. सूर्य गोलंदाजी काय कमालीचा स्टार्ट देतोय गिरीश. अप्रतिम गोलंदाजी. व्हेरिएशन खूप चांगलं आहे. वैविध्यपूर्ण चेंडू हाताळतोय आणि फलंदाजाला थोडंसं जखडून ठेवण्याचं काम करतोय. दरम्यान मॅकमिलन
इथे लॉफ्ट केला, स्टेप आउट केलं आणि सरळ ऑर्थोडॉक्स डीप मिड ऑनला क्लिअर करतोय मॅकमिलन नावाचा ब्रँडेड बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलाय. इथे मात्र रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न, गलीला मात्र चेंडू ट्रॅव्हल केलाय. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल एंड ऑफ द फ्रेश वर 12 रन्स ऑन द बोर्ड. यस टिस्से. चांद बालियां है होठों पे गालियां सोचने का करायची याची नोंद घ्या. आपण 3 षटकानंतर आपल्याला स्ट्रॅटेजी टाइम आउट असेल. दरम्यान घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि राजे छत्रपती शिवाय सुगंध नाही महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती शिवरायांचं सुंदर संगीत इथे वाजवलं जाते. खऱ्या अर्थाने अन्यायाविरुद्ध लढण्याची जी प्रेरणा तुम्हा सर्वांना दिली ते म्हणजे संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज. एंड ऑफ द फ्रेश वर 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा लागतायत. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय संतोष जाधव. हा एक सूर्य गोलंदाज आहे आणि एक मोठा स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे संतोष जाधवकडे. एका बाजूने मॅकमिलनच्या फळीतनं एक मोठा फटका षटकार आपण बघितलाय. संतोष जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र मॅकमिलन आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. स्लॉट मध्ये चेंडू लॉब करतोय. सरळ बॅकवर्ड टच लेगच्या वरनं आला इथे बिग ब्लास्ट षटकार. यस टिसे. थँक्यू. मॅकमिलन ऑन अ फायर. नजाकत, ताकद, टायमिंग, एक्सिलेंट, सुपर्ब अँड मॅग्निफिसंट बॅटिंग. मॅकमिलनच्या फळीतनं हा दुसरा दैदिप्यमान षटकार. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचतोय. डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला क्लिअर करत मॅकमिलन सांगतोय स्लॉट मध्ये चेंडू आला. डिपॉझिट करण्याची ताकद क्षमता माझ्या फलंदाजीमध्ये आहे. संतोष जाधव यांचं स्वागत क्रीडा नगरीमध्ये करतोय मॅकमिलन षटकारानं. द्वंद्व मात्र मोठा आहे, संघर्ष मोठा आहे, कारण एबी ट्रॉफी मानाची सन्मानाची आपण बघतोय. या वेळेला मात्र सरळ एनफील्ड वन चेंडू बॅकवर्ड पॉइंटला एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या 2 ने आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल 2-0. 20 अतिशय बहरामध्ये फलंदाजी करतोय मॅकमिलन. आणि ज्या वेळेला मात्र आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता जास्तीत जास्त धावा बनवण्याचं मानस मंतव्य मात्र त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्याच वेगानं त्याच पद्धतीने मात्र बॅटिंग करताना दिसतोय मॅकमिलन. वेळेला थोडासा चेंडू बघायला मिळतोय. विसाव्या धावफलकावर संतोष जाधव कमबॅकिंग करताना एक षटकार आल्यानंतर दुहेरी धाव आणि त्यानंतर डॉट बॉल बघायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या रूपानं चेंडू मात्र डीप मिडॉनला एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर धावा मिळतील. 21 धावफलकावर 21 ऑन द बोर्ड. 21 षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. प्रथमेश ठाकरे अजूनही शांत आहे, सलामीला आलाय. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी विकेट आहे, ज्या पद्धतीने आपण बघतोय की षटकार सहजरित्या येत आहेत, जास्तीत जास्त धावा आवश्यक असतील पायस 11 संघाला.
ते मात्र लाऊड करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केला जातोय. पंच दर्शवताना चेंडू बाहेर जाणार आहे. लेगबाईच्या स्वरूपात धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. जाऊन पोहोचले 22वा षटक क्रमांक दुसरे इथे मार्गस्थ आहे. 22 ऑन द बोर्ड. फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पायस 11 करतोय आणि गुड स्टार्ट ज्याला म्हटलं जातं आणि पर्टिक्युलरली इम्प्रेस करतोय मिस्टर मॅकमिलन. इनक्रेडिबल स्टार्ट ज्याला म्हटलं जातं ना, ती स्टार्ट इथे मात्र देताना मॅकमिलन. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख, थोडासा चेंडूला वळवला. इथे फिंगर रोल करताना संतोष जाधव आपला अनुभवपणाला लावताना सुरेखरित्या कमबॅकिंग करायला बघतोय. धावसंख्या इथे मात्र 22, 11च्या सरासरीने 22वा धावफलकावर एसटीचे. Cause girls like you run around with guys like me. So now when I come through, I need a girl like you, yeah, yeah. Girls like you, the fun, yeah. Me too, now when I come through, I need a girl like you, yeah, yeah. गीत वाजवताना आपण बघतोय मित्रांनो, तुमचं आमचं असतं ते आयुष्य असतं. जे विभूतिमत्व असतात त्यांचं चरित्र असतं. तुम्ही आम्ही आयुष्य जगतो, प्रापंचिक आयुष्य जगतो, थोडंसं साहित्य, थोडंसं कला, थोडंसं क्रीडा यांचा आस्वाद घेतो. परंतु जे विभूतिमत्व असतात त्यांचं चरित्र असतं आणि चरित्र ते असतं जिथे प्रत्येक कणाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पानाला, प्रत्येक प्रसंगाला अद्भुत आणि विलक्षण घडलेलं असतं. चरित्र ते असतं जिथे जीवनमूल्य आणि सद्गुण यांचा परोत्कार शिरोधार्य झालेला असतो. चरित्र ते असतं जिथे अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाला प्रज्वलित झालेली असते. चरित्र ते असतं जिथे आपल्यासोबत समाजाला घेऊन जाण्याचा हव्यास असतो. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22वा. काफी खूबसूरत बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई पायस 11 के द्वारा. 22 रन हो चुके, 11 के औसत को मेंटेन कर रहे हैं. इसके बाद में स्ट्रैटेजी टाइम आउट रहेगा इस ओवर के बाद में. गेंदबाजी के लिए देखना है किस गेंदबाज को बुलाते हैं. फकीरा एक बेहतरीन गेंदबाज है. जिस तरह से रन्स बन रहे मैकमिलन और प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राइक. इस पिच अगली गेंद बहुत ही बढ़िया खोद के निकाला है. लॉन्ग ऑफ में गेंद क्या बॉडी लाइन की पार जाएगी. अच्छा प्रयास, लेकिन फकीरा का स्वागत प्रथमेश ठाकरे चौके के सहारे करते हुए यश से. थैंक यू डिजे, थैंक यू. 26 ऑन द बोर्ड. प्रथमेश ठाकरे अपनी आक्रामकता दिखाने का प्रयास करते हुए फकीरा के अगेंस्ट 26 ऑन द बोर्ड. इस बार बहुत ही लाजवाब एफर्ट. अंपायर का नो बॉल का कॉल है, लेकिन मैं तारीफ करूंगा दूसरी रन चुराने का प्रयास. इस बीच क्या हुआ है? ओ माय गॉड, सिंगल रन चुराने के प्रयास में बड़ी मछली. मिस्टर मैकमिलन बैक टू पवेलियन. बेहतरीन थ्रो, अप्रतिम फील्डिंग का मुजाहरा और बड़ी मछली को जाल में फंसाते हुए बैक टू पवेलियन की तरफ इस समय मैकमिलन स्कोर कार्ड 2 से आगे बढ़ता हुआ 28 एसटी से. थैंक यू डिजे. तो यहाँ पर मैकमिलन ने रेफर किया है रन आउट के लिए. नो बॉल. दरम्यान 15 सेकंडच्या आत आपण रिव्ह्यू घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्यायची. नेक्स्ट टाइम 15 सेकंद आपल्याकडे असतील. वेळ जास्त घेऊ नका रेफर करण्यासाठी.
नो बॉल आहे. थर्ड अंपायरचा कॉल असे नो बॉल असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. दरम्यान आपण बघता या ठिकाणी मात्र अँकर रेश्मा मयेकर यांचं शुभागमन झालंय. आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय AB ग्रुपच्या दैदिप्यमान अशा सोहळ्यामध्ये. वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत असेल. दरम्यान स्क्रीनवरती स्क्रीनवर इथे मात्र आउट आहे. आणि इथे मात्र कोणी थांबणार नाही याची आपण दक्षता घ्या. फक्त आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे राहील. दरम्यान आपण बघतोय अँकर रेश्मा मयेकर यांचं शुभागमन झालंय. आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रतीक भोईर सरांना विनंती करतोय की आपण मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. कॅमेरामॅन VIP डायस कडे आपला कॅमेरा फिरवायचा आहे. चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्व आपण बघतोय प्रतीक जी भोईर सरांच्या शुभ हस्ते रेश्मा मयेकर अँकर यांचा शुभ यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. त्यांच्या समवेत आपण बघतोय अजयजी भोईर साहेब आणि इथे मात्र खंडेराव सर आणि हितेंद्र भोईर सर या स्पर्धेच्या गोल्डन मेमरी साठवताना आपण बघतोय. प्रतीक इस बीच अगली गेंद फकीरा, अच्छी गेंदबाजी, गेंद खूबसूरत तरह से घुमाने का प्रयास कर रहे. डॉट बॉल, स्कोर कार्ड के पर इस समय रन है 28. प्रथमेश ठाकरे इस समय पायस 11 के बल्लेबाज हैं, ओपन करने के लिए आए हैं. इस बार तेज डालने का प्रयास में थोड़ी सी दिशा इन गेंद, वाइट बॉल का कॉल है. सिंगल का हिस्सा पर 29 ऑन द बोर्ड. टेनिस क्रिकेट विश्व के काफी मारूफ क्रिकेटर आज बीच मैदान में खेलते हुए समय नजर आएंगे. एक तरफ आप विकेट कीपर के भूमिका में देख सकते हो विश्वनाथ विजय जाधव को, बहुत सारा अनुभव उनके पास है. तो गेंदबाजी के लिए फकीरा अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गेंद को घुमा रहे यहां पर और ये डॉट बॉल. दरम्यान संदीपजी म्हात्रे सरांना मी विनंती करतोय आपण VIP डायस कडे यायचं आहे. आमचे टीम मॅनेजमेंट चे एक प्रमुख व्यक्तिमत्व आपण बघतोय HK आणि संदीप म्हात्रे. संदीप म्हात्रे सरांना मी विनंती करतोय या आपण.
इस बार रिवर्स खेलने का प्रयास था, डॉट बॉल। फकीरा लगातार बेहतरीन गेंदबाजी, जो कंसिस्टेंसी है, जो डिसिप्लिन है, वो वाकई देखने लायक बनता हुआ। स्कोर कार्ड इस समय 29, 4 गेंदें हो चुकी हैं। अमर पाटिल हमारे गोल्डन मैजिक फिंगर में बताते हुए, और फकीरा तेज तर्रार गेंदबाजी कर रहे, गेंद को घुमा भी रहे, गेंद गिरने के बाद में जो बाहर की तरफ कट हो रही है, वो यहां पर प्रथमेश ठाकरे के लिए चिंता का विषय बनती हुई। सही समय में अगर हल नहीं ढूंढा, आने वाले पलों में फकीर आपको डोमिनेट कर सकता है। इस बीच अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार लॉन्ग लेग और फाइन लेग के बीच में गेंद ट्रैवल करती हुई, जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन जरूर मिलेंगे। इन 2 रनों के सारे स्कोर में आगाज होता हुआ स्कोर सरकता हुआ 31। 31 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की आखिरी गेंद आनी शेष है। काफी बड़ा संघर्ष है। इस बीच गेंद जरूर इस समय जाते हुए मिडऑन में, जब तक गेंद को फील्ड करते 1 रन जरूर मिलता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन है 32। 32 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। ड्रिंक्स टाइम और एबी टू ऑन द बोर्ड। 32 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर। चौथा ओवर गेंदबाजी के लिए इरफान ऑन साइक पर इस समय खड़े बल्लेबाज प्रथमेश ठाकरे, और उनके साथ में नॉन साइकिन पर अक्षय कासार। ये भी एक नामचीन बल्लेबाज है अक्षय कासार। इस बीच चलते प्रथमेश ठाकरे और इरफान के बीच में चलता हुआ खूबसूरत संघर्ष। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, काफी तेज डाली गई गेंद इरफान के द्वारा, रफ्तार काफी बेहतरीन है। गेंद गिरने के बाद में जो स्पीड लिया था और पूरी तरह से प्रथमेश ठाकरे को डोमिनेट करते हुए 32 रन हो चुके और आखिरी 11 गेंदें। यहां से पाइस 11 के बल्लेबाजों को रन्स को बटोरने की जो जिम्मेदारी बढ़ रही है, वो दूसरी तरफ यहां पर इरफान नफीतुली गेंदबाजी करते हुए। इस बीच इस ओवर की दूसरी गेंद, ओहो व्हाट अ बॉल, काफी अच्छी गेंद, रफ्तार भी थी और प्रथमेश ठाकरे को सैक्रिफाइस करना पड़ा अपने विकेट का। बेहतरीन इरफान की रफ्तार इतनी अच्छी है कि यहां पर प्रथमेश ठाकरे पूरी तरह से डोमिनेट हो चुके हैं। तो जैसे यहां पर इनिंग ब्रेक होगा, टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा नेक्स्ट मैच विवेक 11, उनकी अपोजिट टीम होगी मिस यू ओमकार।
इसके बाद में मैच विवेक 11 विपक्ष मिस यू ओमकार। न्यूमैन इस समय बीच मैदान में आते हुए भरत पाटिल कुपरी गांव को जो बिलोंग करते हैं और काफी बेहतरीन बल्लेबाज है भरत, एक मारूफ क्रिकेटर और एक जाने माने बल्लेबाज के रूप में भरत पाटिल को देखा जाता है। और भरत पाटिल के कंधे के ऊपर अब जिम्मेदारी बढ़ चुकी है पाइस 11 टीम की। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन हैं 32 रन 32 रन और अक्षय कासार ऑन स्ट्राइक। इस बीच अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इरफान की रफ्तार चिंता का विषय पाइस 11 के लिए। अप्रतिम कंसिस्टेंसी, अप्रतिम डिसिप्लिन, गेंद को घुमा भी रहे और तेज भी डाल रहे हैं, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे और हर एक बल्लेबाज डोमिनेट होता हुआ और उस प्रेशर को कंसोलिडेट करते हुए मिस्टर इरफान अप्रतिम, काबिल तारीफ, प्रशंसा के पात्र गेंदबाजी। इस बीच देखना है क्या रिदम को बरकरार रखेंगे मिस्टर इरफान। इस बीच अगली गेंद, इस बार लेफ्ट करने का प्रयास है, लॉन्ग ऑफ में गेंद ट्रैवल होती हुई वहां पर खिलाड़ी मौजूद और अक्षय कासार इस समय बैक टू पवेलियन। यश से दरम्यान न्यूमॅन प्रशांत कोरगांवकर न्यूमैन, यहां पर इरफान की गेंदबाजी की तारीफ करनी होगी, जिस तरह से उन्होंने रनों को रोका है और डिसिप्लिन के सारे जो गेंदबाजी कर रहे हैं, काफी खूबसूरत गेंदबाजी। टाइगर स्पोर्ट्स के एक बेहतरीन घातक गेंदबाज के रूप में अपने नाम को 4 चांद लगाते हुए एबी ग्रुप 2022 के इस खूबसूरत मैच में स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन हैं 32 रन और इस ओवर की 4 गेंदें हो चुकी हैं और चार जो गेंद डाली गई डॉट बॉल है। न्यूमैन प्रशांत रन बटोरने का प्रयास कर रहे, लेकिन किस तरह से करेंगे, हल किस तरह से ढूंढा जाएगा इस घातक गेंदबाज के सामने रन्स बनाने का। रिवर्स का टाइम था यहां पर, यह भी डॉट बॉल, लगातार 5 गेंदें डॉट बॉल से इरफान ने प्रभावित किया टाइगर स्पोर्ट्स के लिए, उनके कप्तान के दिल को जीता है, क्योंकि जिस विश्वास के सारे इस गेंदबाज के हाथ में गेंद दी थी, इस विश्वास के ऊपर खरे उतरते हुए और सामने वाले बल्लेबाजों को डोमिनेट करते हुए एक रिदम में चल रही थी पाइस 11, लेकिन जैसे ही इरफान आए, इरफान की नजाकत, डिसिप्लिन, अनुशासन से पूरी तरह से कंट्रोल में रखा इस मैच को। इस बीच अगली गेंद मिस्टर इरफान लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार जरूर वेट किया, लॉन्ग लेग में गेंद को ट्रैवल जरूर किया है, गेंद को जरूर रोका जाएगा। इस बीच महज मिलेगी सिंगल रन्स, दूसरी रन्स की कोशिश और ये 2 रन्स भी मुकम्मल। एंड ऑफ द 4th ओवर 34 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट। यश जिसे संगमातून निर्माण झालेले अजयजी भोईर साहेब या स्पर्धेची आन बान शान। अजयजी भोईर साहेब आणि संतोष बंड साहेब एक सुंदर पॅकर्स आणि सुप्रीमो ट्रॉफीचे खूप चांगल्या प्रकारचं एक घटक बनताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात। वेलकम संतोषजी बंड साहेब, आपलं सहर्ष स्वागत। तदनंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शशिकांतजी भोईर साहेब, जे अजय भोईर यांचे काकाश्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन अजयजी भोईर साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान
आपण करावं. प्रफुल्लजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. टेंबोडे गावातून एक सुंदर व्यक्तिमत्व आणि शशिकांतजी भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. अजयजी भोईर साहेब या स्पर्धेचे आनबान शान मान सन्मान. तदनंतर प्रकाश मामा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत सन्मान. मी प्रकाश मामा यांना विनंती करेन की आपण समोर यावं. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. हरीश्वरजी किनी HK या स्पर्धेचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभास्ते जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी रिझवण्यासाठी आहेत अजयजी पाटील. थैंक यू. फकीरा किचू गेंदबाजी काफी लाजवाब गेंदबाजी. 34 रन हो चुके और 5 गेंदें आखिरी शेष है. और जिस नजाकत के साथ में गेंदबाजी कर रहे हैं, जिस तरह से डिसिप्लिन उन्होंने हैंडल किया है, अप्रतिम काबिल तारीफ गेंदबाजी. सामने भरत पाटिल जैसे एक घातक बल्लेबाज है. देखने किस तरह से भरत पाटिल फेस करते हैं इस गेंदबाज को. इस बार भी डॉट बॉल. ये जो डॉट बॉल का सिलसिला है ना, बड़े शॉट खेलने के प्रयास कर रहे हैं, इस बीच पूरी तरह से रोक के रखा है पायस 11 टीम को. उसकी वजह है हर गेंद के ऊपर बड़ी शॉट खेलने का प्रयास है, जिसे लाइफ लाइन कहते हैं. सिंगल डबल के ऊपर चांस लेना चाहिए था, लेकिन हर एक बल्लेबाज बड़ी शॉट के लिए जाते हुए लगातार डॉट बॉल और प्रेशर पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर. आखिरी 4 गेंदें शेष है और यहां से पायस 11 के जितने भी चाहने वाले होंगे वो सोचेंगे कि 1-2 बड़ी शॉट की दरकार है, आवश्यकता जरूर है. सामने भरत पाटिल जैसे एक बेहतरीन बल्लेबाज. इस बीच अगली गेंद, इस बार सीधे बल्ले से लेफ्ट ड्राइव, नो चांस एनी फील्डर. गेंद सीधी वंस बाउंड्री लाइन के बाहर. सही समय के ऊपर इस समय भरत पाटिल ने अपने बैट के फेस को ओपन किया. चौका जड़ते हुए समय स्कोर कार्ड के ऊपर है 38 रन. दिस इज द राइट टाइम टू प्ले द बिग शॉट मिस्टर भरत पाटिल. एक्सीलेंट कम बैकिंग. अभी भी 3 गेंदें आनी शेष है और मैच में भरत पाटिल यहां पर लय में नजर आ रहे. तो जो बैटल है ना, वो तमाम दर्शकों को उत्सुकता निर्माण करेगा. एक बेहतरीन कड़ा संघर्ष. इस बीच चौथी गेंद, इस बार भरत पाटिल. व्हाट बैटिंग, व्हाट अ बैटिंग. एक्सीलेंट, सुपर, अवाक, चकित, मोहन करने वाली बल्लेबाजी. सीधी छोटी गेंद थी, पुल किया गेंद को ओवर द मिड विकेट. दैट्स अ बिग ब्लॉक 6. 6 रन से स्कोर फ्लाई होता हुआ 44 रन. आखिरी 2 गेंदें शेष है. आखिरी 2 गेंदें शेष और भरत पाटिल सही समय के ऊपर उन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की. भरत पाटिल, ही हैज शो व्हाई ही हैज कम फॉर द ग्राउंड. व्हाट एक्सीलेंट कम बैकिंग. 44 ऑन द बोर्ड. ये जो टफ फाइट जब संघर्षमय स्थिति से गुजरती है तो देखने वाले दर्शक भी इस बेहतरीन घड़ी को अपने दिल में कैद करते हैं और ये दिल में कैद करने वाला परफॉर्मेंस है मैन फ्रॉम कोपरी भरत पाटिल. अभी भी 2 गेंदें आनी शेष है. 44 रन स्कोर कार्ड के ऊपर. 44 ऑन द बोर्ड. इस बीच फकीरा क्या वापसी करेंगे. इस बार ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर रखा, लेकिन गेंद को उसके ड्राइव के रूप में. क्या कहने भरत पाटिल आपके बैटिंग के. सुपर बैटिंग. कहते हैं ना, कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं. मिलते हैं कुछ क्षणों के लिए, लेकिन ताउम्र दिल में बच जाते हैं. ये दिल में बसने वाला परफॉर्मेंस है भरत पाटिल का. 48 ऑन द बोर्ड और ये आखिरी गेंद है. एक्सीलेंट बैटिंग. 48 रन स्कोर कार्ड के ऊपर. जिस तरह से उन्होंने गियर को बदला है ना, इस मैच को बदलने के लिए जो टच चाहिए था वो दिया भरत पाटिल ने. आखिरी गेंद. ऑल इज वेल दैट एंड्स वेल. क्या फकीरा अपनी गेंदबाजी दिखाएंगे या फिर भरत पाटिल. इस बार भरत पाटिल. भरत पाटिल, व्हाट अ बैटिंग एंड व्हाट अ फिनिश. 6 रन से इस समय स्कोर 54 के ऊपर पहुंचता हुआ और एक तगड़ा लक्ष्य जिसे कहते हैं कि बैलेंसिंग मैच जिसे कहते हैं, वो लक्ष्य रखा गया है. भरत पाटिल की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है. क्या जबरदस्त फिनिश किया है और 55 रनों का लक्ष्य रखा गया है इस समय टाइगर स्पोर्ट्स के सामने. काफी खूबसूरत बैटिंग.
इस बीच क्या भरत पाटिल ने बैटिंग की, खूबसूरत भरत पाटिल। 54 रन बने, 55 रनों का लक्ष्य है। और टॉस बॉक्स में वो दो टीमें यहां पर आती हुई, एक तरफ विवेक 11 और दूसरी तरफ मिस यू ओमकार। Check. Check. Mic check. 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 ओम गणपते नमः. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी रेश्मा वायकर आलेल्या सगळ्या माझ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे, व्यासपीठावरील आमच्या सगळ्या मान्यवरांचे आणि यूट्यूबद्वारे जितके प्रेक्षक आम्हाला पाहत आहेत आणि आमच्या सगळ्या खेळाडूंचे एबी ग्रुप ट्रॉफी 2022 मध्ये स्वागत करते. व्यासपीठावर म्हणजे टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स सज्ज आहेत आणि हितेंद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सो कॉईनच्या एका साईडला दोन्ही टीम्सच्या कॉईनना टॉस कॉईन दाखवू इच्छिते. कॉईनच्या एका साईडला पहा आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे राजा ग्रुप. ओके सर, डू दी ऑनर. कॉल कोणाचा असेल? कोणती टीम आहे? मिस यू ओमकार यांचा मध्ये कॉल. AB group is a call and let's see it's Raja group यानी की विवेक 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. थँक्यू सो मच. सो येस, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि थोडी गुफ्तगू आपण करूया. सो विवेक 11 यांनी टॉस जिंकलेला आहे. सगळ्यात आधी मला सांगा किती आनंद होते आज AB ग्रुप. बघा IPL सुरू आहे आणि तरी सुद्धा आपण प्रेक्षकांची गर्दी इथे पाहत आहोत. कसं वाटतंय? हिंदी. अच्छा, लग रहा है आपको हम IPL फिलहाल चालू है और तो भी हमारे पास आप देख सकते हो कितना सारा क्राउड आ चुका है. कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है, पहली बार इतनी बड़ी टूर्नामेंट खेलने आया हूँ, अच्छा लग रहा है. टॉस जीत चुके हो, टॉस जीतकर क्या लेने का फैसला होगा? फर्स्ट फील्ड. फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. चला, आपल्या सोबत आहेत मिस यू ओमकार या संघात आहेत. सगळ्यात आधी मला सांगा नाव असं काय मिस यू ओमकार? ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी ज्या दिवशी तो माझ्यासोबत होता त्याच दिवशी त्याने सुसाईड करून त्याचं आयुष्य संपवलं, त्याच्यामुळे त्याचे हे नाव आहे मिस यू ओमकार टीमचं. नक्कीच. मला सांगा नाणेफेक तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होती? आम्ही जरी नाणेफेक जिंकलो असतो तरी फिल्डिंगच घेतली असते. आता तुमची आहे बॅटिंग. असं वाटतंय का स्ट्रॅटेजी वगैरे काही मनामध्ये? स्ट्रॅटेजी वगैरे तर आहे आमच्यामध्ये, चांगले चांगले प्लेयर आहेत. कृष्णा सातपुते सर वगैरे सर्व आहेत चांगले. कृष्णा सरांचा आज आम्हाला एकदम पॉवर पॅक परफॉर्मन्स इथे बघायला भेटणार आहे का? हो नक्कीच. थँक्यू सो मच. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. विवेक 11 वॉन द टॉस एंड चूज टू फील्ड फर्स्ट. बघणार आहोत किसकी होती है जीत, किसकी होती है हार थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान फोटो सेशन बाकी आहे. पायस 11 पायस 11 आपला फोटो सेशन बाकी आहे. प्लीज एक फोटो, ग्रुप फोटो पाहिजेत. पायस 11 थोडीशी गाई नाही ना, आत्ताच घेऊन घे पायस. चला पायस 11 आपला एक फोटो, ग्रुप फोटो घ्यायचा आहे. कॅमेरामॅन एकत्र राहायचं प्लीज. हा चालेल. स्ट्रॅटेजी टाइम आउटला आपण घेऊया आणि बोलतोय आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करतोय. प्रमोद शेडगे सरांना आपण बोलवतोय. आदरणीय सन्माननीय अजयजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. AB ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. एकंदरीत अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 55 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. सचिनजी महाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक सुंदर उद्योजक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 55 धावांचा लक्ष्यांचं पाठलाग करताना दोन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. विजय जाधव पहिला चेंडू यावेळेला नोचा इशारा पंचांच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करत असताना तत्पूर्वी 1+1 बिमरच्या स्वरूपात पाहायला मिळालं. एका साईडला विजय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय, ब्रँड ऑफ घुकिवरे, ज्याच्या नावावर 10 चेंडूवर एकंदरीत जर आपण पाहिलं तर 10 षटकार
जबरदस्त खेळी करत असताना आपण सातत्याने आपण पाहिलं 9 चेंडूवर 9 षटकार मारण्याचा कारनामा केला होता. तर एका साईडला प्रतीक गऱ्या हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम उत्तम चौक, एकंदरीत उत्तमचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिल्या चेंडूवर नोचा इशारा आला नाही, मात्र या ठिकाणी फ्रीडचा सिग्नल कुणाल पेनकर आणि एका साईडला हेमंत शेट्टी हे दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर एका साईडला सुमित ढेकळे 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा बाहुबली. यावेळेला ऑन साईडला खरपूस समाचार घेतलाय, सरळ चेंडूला पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 6 धावा. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, AB ट्रॉफी सिक्सर, 6 धावा. आवाज क्लिअर करा थोडस. थँक्यू डीजे, थँक्यू. परमेश माळे यांचा आवाज आपण पहिलात ऐकलात. आणि आज काय आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक स्टँडकडे. आमचे कॅमेरामॅन आज फिरवताना पाहायला मिळतील. क्वीन, क्या बात आहे रेश्मा मयेकर मॅडम, तुमचे फॉलोअर्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. ही सुमित ढेकलेची ओळख आहे, नजाकत, ताकद आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा येत आहेत. ऑफ साईडला फटका चांगला होता, परंतु या वेळेला मात्र फसतोय. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. आक्रोश होत असताना एक तुम्हारी तो एक हमारी, सुमित ढेकले बॅक टू द पॅव्हिलियन. टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित गॉन. थँक्यू डीजे. काय सुंदर झेल मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. अक्षय कासारे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय कासार मॅन फ्रॉम अनगाव भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला विश्वनाथ रोहिदास जाधव विशू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. 6 चेंडूवर 6 षटकार आणि आउट ऑफ इंडिया जाऊन मात्र अप्रतिम दर्जेदार खेळ केलाय. तोच खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ जाधवपाडा धानीव चा हा खेळाडू आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते, तोच खेळाडू विश्वनाथ जाधव आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8. प्रतीक गऱ्या एक सुंदर गोलंदाज, मॅकमिलन गोविंद मॅकू आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या संघात खेळत असताना. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. एका साईडला कैवल्य पाटील बंधू यांना आपण पाहू शकतायत. भरत पाटील सारखा खेळाडू आपण यष्टीरक्षकाची भूमिका साकारत असताना. ब्रँड ऑफ कोपरी ज्याच्या नावावर 6 चेंडू 6 षटकार, हे टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. सरळ बॅटने खेळला गेला इनफिल्डच्या वरून, सुपर टायमिंग, काय आक्रमकता दाखवली गेली. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता कुणाल पेनकर यांचा इशारा येतोय. एस सिटीचा 4 रन, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल या वेळेला आपण पाहू शकाल 12. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका यावेळेला. क्लास टायमिंग, फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, तो विशू जाधवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग करत असताना एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय टायगर स्पोर्ट्स, अर्थातच रोहिदास पाटील आपण टायगर स्पोर्ट्सचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला हुकचा फटका पाहायला मिळतो. हा झेल खूप महत्वपूर्ण आणि कोणतीही चुकी करत नाहीये प्रशांत कोरगावकर. सुपर
ज्याच्या नावावर यंदाच्या वर्षात 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया, तोच खेळाडू मात्र पुढे सरसावतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन, एक बिग विकेट. थँक्यू डिझो, थँक्यू. एक बिग विकेट प्रत्येक गराला मात्र मिळत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 रन्स, 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जरी षटकार चौकार आला तरी प्रत्येक गऱ्या हार न मानणाऱ्यांपैकी एक. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सुंदर लेग ग्लान्स यावेळेला पाहायला मिळतो. अप्रतिम दर्जेदार मोहम्मद अझरुद्दीन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलं. फाईन लेगला चेंडू येतोय सीमारेषा पलीकडे. चौकार, AB ट्रॉफी चौकार. 4 धावा, षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाले. 55 धावांचा पाठलाग करताना 16 धावा या टायगर स्पोर्टच्या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील जवळजवळ 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 39 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम AB ट्रॉफी 2022. थँक्यू डिझे. चला, टाइम स्पेंड जास्तीत जास्त करू नका, वेळ दौडू नका. पहिलं षटक 16 धावा, आकाश जहांगीर मॅन फ्रॉम मुंबई. मात्र यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळाला. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला आणि फक्त चेंडूला मनगडीच्या साहाय्याने दिशा देत असताना चौकार. 16 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. जे श्रोते जोडले गेलेत आमच्या समवेत AB ट्रॉफी आदरणीय सन्माननीय अजयजी भोईर साहेब यांची देण या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. एक स्वप्न होतं आणि स्वप्न पूर्णत्वास नेत असताना ही स्पर्धा आज सर्व मात्र आपण स्टँड पॅकअप होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खचाखच भरलेलं हे मैदान पाहायला मिळतं. आणि आज सुप्रीमोचे 2 घटक या ठिकाणी प्लेइंग 11चे 2 असं म्हणायला हरकत नाही आहे. एका साईडला नंदकुमार पाटील अर्थातच नंदा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला संतोष बंड यांना आपण पाहू शकाल. हे फक्त 2 व्यक्तिमत्व नाव नाही आहे, तर या टेनिस क्रिकेटचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र या उपस्थित आहेत या स्पर्धेला. विजय जाधवच्या बॅटमधून निघालेला टक्कन आवाज आला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा विजय जाधवच्या बॅटमधून निघालेला गोड आवाजात, गोड खणखणीत दर्जेदार AB षटकार. 6 धावा. काय फटका होता. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला प्रथमेश ठाकरेच्या गोलंदाजीवर. टप्पा अचूक पद्धतीने प्रथमेश ठाकरे कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये. आज यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर या खेळाडूच्या नावावर 19 ते 20 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 अर्धशतकं यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळत आहेत. खेळाडू बिलॉंग करतोय वारेटवरून. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला आहे. तिथपर्यंत कैवल्य पाटील बंधू पोचत नाहीयेत, परंतु अक्षय कासार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव विजय जाधवच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते टायगर स्पोर्ट्स या संघाची
तब्बल 23 धावा. 55 धावांचा पाठलाग करत असताना एका साईडला विजय जाधव ज्याच्या नावावर फास्टेस्ट 50 पाहायला मिळते. मी समालोचन करत असताना आई एकविरा चषक धानिवच्या मैदानात अजित पाटील यांची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये लगावलेले ते 9 षटकार अजूनपर्यंत डोळ्यासमोर कंटिन्यूस पाहायला मिळाले. तोच खेळाडू तर एका साईडला आकाश जहांगीर, ऑन साईडला आकाशच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार असेल का तर नाही. काय अप्रतिम झेल मात्र टिपला गेलाय. सूरज पष्टे मॅन फ्रॉम घोटगाव यावेळेला आपण पाहू शकाल. अप्रतिम या खेळाडूने कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये कॅप्चर केलंय. जो भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करताना अगदी मात्र घोटगाव गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. सूरज पष्टे वेल अँड गुड कॅच, ब्रिलियंट, गॉन. थँक्यू डीजे. जबरदस्त ट्विस्ट या सामन्याचं पाहायला मिळतं. नयनजी पाटील यांच्या माध्यमातून खूप सुंदर डीजे वाजंत्र पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. जीत पाटील असेल आणि नयन पाटील यांच्या माध्यमातून आणि प्रवीण पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 23 रन्स. खूप चांगला झेल सूरज पष्टेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जे घोटगावचं मैदान सूरज पष्टे, अतुल पाटील, आशिष पाटील यांनी दाखवलं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रतीक गऱ्याकडे चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. हे काय घडलं जातं. चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडा कागदोपत्री स्ट्रॉंग होता, कारण या खेळाडूच्या नावावर अग्री प्रीमियर लीग मध्ये 7 चेंडूवर 7 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा आज चेतन पाटील यावेळेला हताश, निराश, हतबल मनाने बॅक टू द डगआउट. आज चेतन पाटील आपल्या संघासाठी काहीच करू शकले नाहीत. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. प्रथमेश ठाकरे ब्रँड ऑफ वारेट खूप चांगली गोलंदाजी. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. थँक्यू डीजे. एका साईडला विजय जाधवची बॅट बोलू लागले, परंतु त्याला मात्र कोणतंही संघ यावेळेला खेळाडू साथ देत नाहीयेत. त्याचं यावेळेला रिझन एकच आहे की प्रथमेश ठाकरेची सुंदर गोलंदाजी षटकार आल्यानंतर मला या संघामध्ये पायस 11 या संघामध्ये का बोलवलंय, वारेटवरून का एवढ्या लांबचा प्रवास मी केलेला आहे. एक छोट्याशा गावातून बिलॉंग करताना अगदी तुम्ही अंबाडीच्या थोडंसं पुढे जातील तेव्हा भिवंडी रोड लागेल आणि भिवंडीच्या थोडंसं मात्र अंबाडीच्या पुढे गेल्यानंतर एक वारेट गाव आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या वारेट गावामधून हा खेळाडू बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला इरफान आणि एका साईडला विजय जाधव, ज्याला बंजारा समाजामधून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले, तोच विजय जाधव एका साईडला आपण पाहू शकाल, ज्याच्या माध्यमातून लेडीज मॅच सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं खेळलं जातं. गीता आयरे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून दहीहंडी खूप मोठ्या उत्सवाने साजरी केली जाते. अशा प्रकारचे प्रायोजक सुद्धा पाहायला मिळतात. प्रथमेश इज ऑन हॅट्रिक. यावेळेला इरफानच्या बॅटमधून निघालेला कैवल्य पाटील बंधूच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल का, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. खूप चांगले प्रयत्न, क्या बात आहे. कैवल्य पाटील ब्रँड ऑफ जूचंद्र बंधू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. मी आउट ऑफ इंडिया का जाऊन आलोय, मात्र भारताच्या बाहेर चांगलं क्रिकेट का मी खेळलंय याचं प्रात्यक्षिकरण देत असताना गुड फिल्डिंग. आपल्या संघासाठी 5 धावा रोखल्या गेल्यात. मात्र यावेळेला थर्ड अंपायरची मागणी केले गेले, रेफर केले गेले थर्ड अंपायरला. अर्थातच या ठिकाणी येतील JP
जय पवार यांना ऑन स्क्रीनवर मी विनंती करेन आपण यावं. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतं. एबी ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा एक स्वप्न होतं. स्वप्न पूर्णत्वास नेत असताना अजयजी भोईर यांची देण आणि त्यांना खूप सुरेख तुलामोलाची साथ मिळवणारे आमचे आयोजक हरेश्वरजी किनी, प्राण भोईर, सचिन भोईर, जयप्रकाश म्हात्रे, संदीप म्हात्रे, उपेशजी घरत, स्वप्नील पाटील, राजेश पाटील, संदीप किनी, कुमार महाले, प्रतीक भोईर, राजकिरण वर्मा, मंगेशजी भोईर. आज मात्र ज्यांचं आपण पाहू शकतात वेडिंग अॅनिव्हर्सरी आपल्याला पाहायला मिळते. हर्षदजी घरत, उदय भोईर, जयकांत घरत, आशिष म्हात्रे, अनिकेत घरत, जयजी भोईर, देवेंद्र म्हात्रे, खंडेराव भोईर या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. सेफ आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कैवल्य पाटील बंधू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. ब्रँड ऑफ जुचंद्र आपण पाहू शकलात या ठिकाणी. काय फटका चांगला होता नो डाऊट. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज, वेळेची दिरंगाई करू नका. आता मात्र षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे 26. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 29 धावांचं लक्ष्य असेल. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत. खूप चांगलं आयोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. एबी हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड तयार झाला या स्पर्धेचा. आणि आज आमचे लाडके प्रेक्षक राजे प्रत्येक स्टँडमध्ये खूप चांगल्या प्रकारचा आक्रोश करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. खूप चांगली स्पर्धा, अतिशय देखणं. 18 चेंडू 29. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम भरत पाटील? 26 धावा फलकावर, 18 चेंडू 29, 55चं टार्गेट. सव्वीस धावा आल्या, 3 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात. एकच धावा आहे परंतु 26 धावा 26. अमर पाटील यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली होती. 24 एकंदरीत आपण पाहू शकता धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 24 रन्स येत असताना आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल. 31 धावांचं लक्ष्य. तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 18 चेंडू 31 धावा, 10.33च्या सरासरीने आपण पाहू शकता. तिसरं षटक हाताळण्यासाठी रांगोळीचं माहेरघर अर्थातच जुचंद्र गाव, कलाकारांचं गाव अर्थातच जुचंद्र गाव आणि त्या जुचंद्र गावातून बिलॉंग करताना असा मात्र जुचंद्र गावाची शान अर्थातच भारताच्या बाहेर जाऊन मात्र ज्याने 7 समुद्रापलीकडे आपल्या गावाचं नाव कोरलंय आणि आपल्या वडिलांचं नाव कोरलंय अर्थातच दत्तात्रय पाटील दाढी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली त्यांच्या पिताश्रींना आणि एक सुंदर आयोजक म्हणून सुद्धा ओळखले गेले असे कैवल्य पाटील बंधू. आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहू शकतात 18 चेंडू 31 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2200 प्रेक्षक वर्ग लाईव्ह या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर. पहिला चेंडू तेच तरार वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. इरफान दाखवतायत खून परंतु त्या वेळेला मात्र आपण कुणाल पेनकर काहीच करू शकणार नाही आहेत कारण सुंदर चेंडूची सांगता होत असताना पहा पहिले मात्र यावेळेला रिव्ह्यू दिला गेलाय कारण ही सिस्टम आपल्याकडे ठेवली गेले कोणत्याही संघाला समसमान संधी मिळावी यासाठी टेक्नॉलॉजी आपल्याकडे यूज केल्या जात आहेत. पाटील नेटवर्क नितेशजी पाटील यांची संपूर्ण टीम मात्र यावेळेला सुंदर गुड वर्क करत असताना कॅमेरामॅन अनुराग चव्हाण अँड राहुल कुंभार या ठिकाणी प्रत्यक्षात आपण सातत्याने पाहतोय आणि प्रतीक भंडारी ऑन स्क्रीनवर येत असताना फेअर डिलिव्हरी. सुंदर चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि धावांची गती आता मात्र स्थिरावली गेले. धावसंख्या 24. विजयासाठी चेंडू आहे 17 चेंडूमध्ये 31 धावा हे सामन्याचं समीकरण. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. रेश्मा मयेकर मॅडम आपले खूप फॅन फॉलोअर्स आहेत त्या स्टँडमध्ये तुम्हाला कदाचित जावं लागेल थोड्या वेळामध्ये. त्या ठिकाणी फॅन फॉलोअर्स तुमची वाट पाहत आहेत. यस बा आक्रोश पहा त्या ठिकाणी स्टँड पहा. थोड्याच वेळात फ्लॅश लाईट सुद्धा आपल्याला मध्यरात्रीमध्ये पाहायला मिळेल ह्यात काही शंका नाहीये.
पाक्रोश, शिट्या, सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट. 17 चेंडू आणि 31 धावा. व्हॉट अ मॅच. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25. या धावसंख्येवर 25 रन्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 25. चेंडू आहेत 16 चेंडूमध्ये अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 30 धावांचं लक्ष. कैवल्य पाटील बंधूचा 9 चेंडू. या वेळेला सरळ चेंडूला मात्र साइड स्क्रीनवर पाहायला मिळतोय ओ स्टेपिंग की मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू अखूट टप्प्याचा होता. विजय जाधवची बॅट बोलू लागले. 9+4 अर्थातच 5 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 30. थँक्यू डेजा. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचं नाहीये. प्लीज अंपायर विथ नो आर्ग्युमेंट. 30 धावा फलकावर. विजयासाठी 25 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. षटकार की चौकार पंच? 6. यावेळेला 6+1 7 धावा ऍडेड केल्या जातील आणि धावांची गती तब्बल फलकावर 32 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते विजयासाठी. चला, वेळ दौडू नका प्लीज. 23 धावांचं लक्ष असेल विजय जाधव अँड ऑल टीम. दोन्ही संघाला मात्र या वेळेला सूचित करतोय आम्ही. यानंतर होणारा सामना एक सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळेल. मिस यू ओमकार ज्या वेळेला मात्र क्षेत्ररक्षणासाठी उतरेल त्यावेळेला मात्र आपण पाहू शकणार आहोत त्यांना. ओमकारला जे आपण पाहू शकाल आनंद मगदुम यांचे खास फ्रेंड होते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण 1 मिनिट त्यांच्या माध्यमातून वाहिली जाणार आहे. 6 धावा. 6+1 7 धावा. सोने पे सुहागा. कैवल्य पाटील बंधू थोडासा बॅकफुटला येत असताना आपण पाहू शकताय. ही स्पर्धा आहे 2 लाखाची. अर्थातच मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची अजयजी भोईर यांची देण या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन. ऑल इज वेल. एका साईडला पायस 11 संघ थोडासा बॅकफुटला जात असताना टायगर स्पोर्ट्स संघाने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिला गेलाय. विजय जाधव आज चिकाटी प्लेअर बनलाय. यावेळेला ऑफ साईडला जबरदस्त ट्रेडमार्क शॉट विजय जाधवचा. विजय बबन जाधव मॅग्निफिसंट स्ट्रोक. सूप ऑफ 6. 6 धावा. गुड शॉट. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 38 रन्स. 38. आज सूर हरपलाय पूर्णपणे कैवल्य पाटील बंधूचा. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र निघून जातोय. प्रशांत कुरगावकर चेंडूचा पाठलाग करतोय. थोडीशी इंजुरीने त्रस्त. वाईट +4. खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण आज कैवल्य पाटील बंधूला. पूर्णपणे मात्र सूर हरपला गेलाय आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आतापर्यंत पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 43. विजयासाठी 12 धावांचं लक्ष पाहायला मिळतं. 300 अवांतर धावा. प्रतीक भंडारे आम्हाला दर्शवत आहेत की या सिरीजमध्ये 300 अवांतर धावा आतापर्यंत मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 43 धावा. 12 धावांचं लक्ष आतापर्यंत पाहायला मिळतं टायगर स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑफ साईडला विजय जाधव ब्रँडचा ब्रँडेड षटकार. आज 3 ते 4 वर्षांच्या पूर्वीचा क्लास विजय जाधवच्या बॅटमधून पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अनुभवायस मिळतोय. वॉट शॉट. 6 धावा. लगातार 3 चेंडूवर 3 प्रहार या वेळेला पाहायला मिळत आहेत. गुड बॅटिंग. धावसंख्या तब्बल 49.
यावेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेश पुढे सरसावतोय आणि तत्पूर्वी वन शॉट, एकच धाव मिळेल. पहा या षटकामध्ये काय काय घडलं नाही. वाईट पाहायला मिळाला, तदनंतर एक नोचा इशारा पाहायला मिळाला, 3 षटकार पाहायला मिळाले आणि प्लस 1 शॉट हे सुद्धा आपण पाहू शकलात. आणि धावांची गती फलकावर 50 विजयासाठी आता मात्र अवघ्या 5 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावांचं लक्ष. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आपण पाहू शकाल. एका क्षणाला असं वाटलं होतं की मात्र पारडं जड राहिलंय. प्रथमेश ठाकरेने जे धुरंधर खेळाडूंना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवल्यानंतर कैवल्य पाटील बंधू आला आणि या षटकामध्ये तब्बल धावा 26. इतर वेळेला मी कैवल्य पाटील बंधूला पाहतो, परंतु मैदान वेगळं असतं, दबाव वेगळा असतो, पिच वेगळी पाहायला मिळते. आणि या वेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू सूरज पष्टीच्या माथ्यावरून निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी स्टायलिश फिनिश. आज तो विजय जाधव 3 वर्षांच्या पलीकडचा पुनश्च एकदा पाहायला मिळाला आणि आज भिंत राहिली, वॉल म्हणून खेळला गेला आणि फलंदाजाने आज आगेकूच करत असताना रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे दर्शवून दिलं गेलं. सुमित ढेकले बाद झाला, तदनंतर आपण पाहू शकलात यावेळेला मात्र विश्वनाथ जाधव बाद झाला, आकाश जहांगीर बाद झाला, चेतन बाद झाला, परंतु विजय जाधवने हार मानली नाही आणि यावेळेला मात्र प्रत्यक्षात 32 धावा कुठल्या गेल्या या षटकामध्ये. चला हँडशेक करण्यासाठी उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आज विकी वजे अर्थातच साखरे गावातील माट्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आज मात्र या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील योगी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत.